रानडे हे आमचं कुटुंब, रानडे कुटुंब. चार्टर्ड अकाउंटंट झाला म्हणून प्रॅक्टिस केली, तीही माझ्या पप्पांनी जोर दिला म्हणून. आता तेव्हाही कुठल्या तरी कंपनीत नोकरी करायचं असंच म्हणत होता. काय हवाय काय तुला? काय हवाय? आणखीन पैसा, आणखीन आणखीन पैसा. मुलाला परदेशी शिक्षणाला पाठवायचे, त्या 2च्या 10 गाड्या घ्यायचे की प्रॉपर्टी करायची तुमच्या गोव्याला. हे कधीच संपणार नाहीये प्रिया. नाही, चुकलं असेल ना तर माझंच चुकलं. मी लग्नच करायला नको. हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही सारंग. आयशा, मी डिवोर्स पेपर्सवर सह्या केलेल्या आहेत. इथं माझ्या पायाशी बसलाय तो धनंजय, माझा धाकटा. जेनेटिक इंजिनिअरिंग करून PhD करता करता एका हिंदू मिशनच्या स्वामीजींच्या प्रभावाखाली आला आणि 2 वर्ष आश्रमात ब्रह्मचारी बनून राहीन म्हणाला. गेले 6 महिने आसामात फील्डवर्कसाठी गेला होता. कुठल्याही धर्माचा असला तरी धर्मप्रसार ही गोष्ट अनैतिकच. धर्म ही अतिशय व्यक्तिगत आणि खाजगी गोष्ट आहे, हे मानतोस तू धनु? अर्थात आहे, आणि माझी खात्री आहे अशा कुठल्याही कामासाठी मी माझा वापर होऊ देणार नाही. हो, माझा देहांत झाला. हा म्हणता वर्ष होईल माझ्या मृत्यूला, तर स्थळ सारंगचं मलबार हिलचं घर निवडलंय. शिवाजी पार्कच्या घराला फाटा, कारण उगाच भूतकाळात रमायची निमित्त नको. साधंच असेल माझं नाटक, 4 चौघांसारखं, पण तरीही विचार करायला लावणार. आई तिथे शिवाजी पार्कला शेवटचे श्वास मोजत होती आणि मी मात्र माझ्या मित्राच्या कर्जतच्या फार्म हाऊसवर नशेत लोळत होतो. हे बघ, तुझी शपथ सांगतो, खरं बोल. तुझ्या वयाचा कागद, हा तुझ्या वयाचा कागद तुझ्या चेहऱ्यावरून सांगतोय लिहायला. माझं संदर्भासहित स्पष्टीकरण माझ्या हे बघ, अगोदर मला माझ्या बाळाला भेटू दे. काका कसे आहात स्वामीजी? हो, मजेत. चला, आपणही झोपायला हवं आता. पहाटे लवकर उठायला लागणार आहे. पहाटे कशाला? उद्या बाणगंगेवर राधाचं श्राद्ध आहे. काय काय? हो, मी करायचं ठरवलंय. पण बापू, या असल्या कर्मकांडांवर तुमचाही विश्वास नाहीये. मला या विषयावर चर्चा नकोय, निदान आता या वेळेला तरी. मी मेल्यानंतर हे जग कसं चालू राहील याची उत्सुकता प्रत्येकालाच असते. माझ्यासाठी कोण रडेल, कोण हसेल यात मला रस नाहीये. माझी माणसं सुखानं नांदतायत की नाही हे बघण्याचाही माझा मानस नाहीये. ती काय विचार करतात, कुठल्या रस्त्यानं जातायत, वाट्याला आलेल्या बुद्धिमत्तेचा योग्य उपयोग करतात की नाही हे पाहायचंय मला. रानडे ऐनवेळी अवसानघात करणार हे माहीतच होतं मला. त्यामुळे माझं माणूस पेरलंय मी या नाटकात, ज्याच्यामुळे आज आत्ताचं दर्शन घडेल. तुम्ही आसामात एकत्र होतात का? नाही, मी इथे मुंबईच्या मिशनमध्ये असते. मला संन्यास घेऊन खूप काळ लोटला. धनंजय आता फक्त ब्रह्मचारी आहे. त्यांनी आता म्हणजे मला त्यातलं फार काही कळत नाही. गेलं वर्षभर तिच्या आठवणी काढून काढून खूप हळवा झालोय मी. खूप सोचलं तिनं माझ्या पायी. मीही खूप पश्चाताप केला माझ्या वागणुकीचा. आता काही उपयोग नाही त्याचा. मग वाटलं आपण हिंदू आहोत, कर्मकांडांवर विश्वास नसता तरी पुनर्जन्मावर विश्वास असतो आपला. माझा आहे का कसा सांगता येणार नाही, पण आहे. विचार पॉझिटिव्ह असू दे आणि स्वतंत्र. म्हणजे काय बाप, तुम्ही आम्हाला अजूनही लहानच समजता का? आणि स्वामीजींवर तर तुमचा विशेष राग. का नसावा, का नसावा? माझ्या फर्स्ट क्लास करिअरच्या मुलाला आश्रमात भांडी घासायला लावली त्या माणसानं. श्री हरी, बाप म्हणून त्याला काही विचारण्याचा माझा हक्क तू मानतोस की नाही? अरे हो, पण तो म्हणतोय ना त्याचं ठरायचं आहे अजून. अरे ते विचारण्यासाठी तो आश्रमात जाणार आहे. हो, जाणार आहे. कारण माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक महत्वाच्या निर्णयात मला स्वामीजींच्या सल्ल्याची गरज लागते. म्हणजे मी कुणीच नाही? अरे म्हणजे मी कुणीच नाही का?
लग्न झालं. लग्न झालं, नव्याची नवलाई संपली. सारंगची गाडी पुन्हा मूळ पदावर. बायको म्हणून जुमानत नव्हताच, आता डॉक्टर म्हणूनही माझी किंमत कमी झाली होती. राधा, झालं तुझं श्राद्ध. झालं तुझं श्राद्ध या श्रद्धाहीन जगात. हे सगळे जसे गोंधळलेले आणि भांबावलेले का? आपण कालबाह्य झालो आहोत. दे. नाही, मी वाचणार. पण मला प्रश्न तुझ्या बाबतीत पडलेत दत्तू, आणि आजही पडतायत. तू मला लग्नाला नाही का म्हणालास दत्तू? वैषयिक प्रेमापलीकडे जाणारं गांधीजींनी पुरस्कारलेलं प्रेम करत होतास ना तू माझ्यावर. मग तसं सांगितलं का नाहीस तू मला? वर सिनेमातल्या त्यागी नायकासारखा माझा हात रानड्यांच्या हाती द्यायला निघालास. तुझ्यावर प्रेम केलं या एकाच गोष्टीमुळे मी तुला क्षमा करू शकले. पण त्या अगोदर एका महत्वाच्या गोष्टीबद्दल विचारायचंय. विचार. विचार ना. का कुणास ठाऊक, पण मला नेहमी असं वाटत आलंय की तुमच्या माझ्यात काहीतरी नातं आहे. बरं, मग मी तुमचा आहे. माझ्या या नाटकाचा शेवट काहीसा खिन्न उदास असला तरी काळोखा नाहीये, आणि काही झालं तर तो स्मृतींच्या गुलाबी रंगाचा नक्कीच नाही. माझ्या कुटुंबाचं काय चाललंय हे जाणून घेण्यासाठी घातला मी या नाटकाचा घाट. कुणी हरवलंय, कुणी बावरून गेलंय, कुणी चाचपडत वाट काढू पाहतंय. निदान सध्याच्याला तरी ही परिस्थिती आहे. मी वयाना मागच्या पिढीचे असले तरी उद्याची नाटककार आहे मी. त्यामुळे माझ्याकडून सोपी उत्तरं देणारा शेवट मिळणार नाही तुम्हाला.